ने नाही आता जिणे मरणे 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 हरीच्या भक्ता कल्पाती त्याच्या ध्याने तैसे जियाने त्याच्या ध्याने तैसे जियाने हरीच्या भक्ता कल्पाती हरीच्या भक्ता कल्पाती त्याच्या ध्याने तैसे त्याच्या ध्याने तैसे जियाने आपुला विसरले आपुला विसरले देह भाव आपुला आपुला विसरले देह भाव त्याच्या ध्याने तैसे त्याच्या ध्याने तैसे आपुला विसरले देह भाव आपुला आपुला विसरले देह भाव आपुला विसरले देह भाव त्याच्या ध्यानी तैसे जिने मरणे नाही आता हरीच्या भक्ता कल्पांती त्यांच्या ध्याने तैसेचे आले आपुला विसरले देहभाव जडोनी ठेली अखंडता एकात्मता हरिरूपी त्यांच्या ध्याने तैसेचे आले आपुला विसरले देहभाव निळा म्हणे झाले संत
निळा म्हणे झाले संत गुणातीत निजबोधे त्यांच्या ध्याने तैसेचे आले आपुला विसरले देहभाव पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरणा संतांतिया कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा करावा जिने मरणे नाही आता हरीच्या भक्ता कल्पांती त्यांच्या ध्याने तैसेची आले आपुला विसरले देहभाव अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचे एकनिष्ठ भक्त एकनिष्ठ शिष्य वारकरी संप्रदायातील सर्वोच्च स्थानी शोभिवंत असलेले संत संत श्रेष्ठ श्री निळोबाराय महाराज यांच्या अभंग गाथेतील संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ श्री निळोबाराय महाराज हरिभक्तांच्या जीवनात हरीच्या कृपेने प्राप्त असलेलं विकारराहित्य या अभंगातून स्पष्ट करतात। विठ्ठल विठ्ठल अनंतकोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून
सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण परिसरातून लातूर जिल्ह्यातून जिल्ह्याच्या शेजारच्याही प्रांतातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय कीर्तनकार प्रवचनकार कथाकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये या अत्यंत पवित्र अशा श्रद्धासंपन्न धर्मप्रधान अशा या श्री क्षेत्र घरणी तालुका चाकूर जिल्हा लातूर या गावामध्ये या गावातील जुन्या पिढीतील वारकरी संप्रदायातील अत्यंत निष्ठेने नामचिंतनाची साधना करणारं एक वारकरी संप्रदायाशी समर्पित असलेलं असं जीवन वैकुंठवासी हरिभक्तिपरायण आदरणीय श्री निवृत्ती नारायणजी मेकले यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या अर्थात वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा उत्सव स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने परमपूज्य सद्गुरु जयप्पा महाराज परमपूज्य सद्गुरु प्रल्हाद महाराज परमपूज्य सद्गुरु विठ्ठल महाराज परमपूज्य सद्गुरु एकनाथ महाराज आणि परमपूज्य सद्गुरु सोपान काका महाराज इसादकर या सर्व महापुरुषांच्या आशीर्वादाने वारकरी शिक्षण संस्थेतील आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक परमपूज्य परमश्रद्धेय भागवताचार्य महंत आदरणीय रामकृष्ण महाराज शास्त्रीजी काका यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने हरिभक्तिपरायण आदरणीय बळीराम महाराज सुगावकर यांच्या मार्गदर्शनाने आणि वारकरी संप्रदायातील तरुण पिढीतील एक अत्यंत भजननिष्ठ असलेलं साधनानिष्ठ असलेलं व्यक्तिमत्व हरिभक्तिपरायण आदरणीय अमोल महाराज पल्ले कारेपूरकर यांच्या कुशल नेतृत्वाने संपन्न होत असलेला हा महोत्सव या महोत्सवातील आजच्या या पुण्यस्मरणाच्या दिवसाच्या सायंकाळच्या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे। संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या अर्ध्या तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल विठ्ठल मोठ्या श्रद्धेने अत्यंत उत्साहाने भावपूर्ण हृदयाने आपण सर्वजण या धर्ममंडपात उपस्थित आहात। मी आपणा सर्वांच्या चरणकमली वंदन करतो। वारकरी संप्रदायातील निष्ठेने भजनाची साधना करणारी टाळकरी मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत। या सर्व टाळकऱ्यांच्या चरणी मी हृदयापासून प्रणाम करतो, वंदन करतो। वारकरी संप्रदायातील तरुण पिढीतील भजनाच्या क्षेत्रातले अत्यंत गोड अशी मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत। या सर्व गायनाचार्यांच्या अत्यंत उत्तम दर्जेदार स्वरबद्ध लयबद्ध तालबद्ध असा मृदंग वाजवणारे मृदंगाचार्य इथं उपस्थित आहेत। या दोन्हीही मृदंगाचार्यांच्या चरणी मी वंदन करतो। वारकरी संप्रदायाची निष्ठेने साधना करणारा जो साधक आहे त्या साधकावर
आपल्या मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे श्रोते माझ्या समोर येऊन बसलेले आहेत। या सर्व श्रोत्यांच्या माता भगिनींच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक वारकरी शिक्षण संस्थेतील जुन्या काळातलं अत्यंत सालस असं व्यक्तिमत्व 1998-99 या सालामध्ये ज्यांच्याकडे मी आपलं भांडारकराचं पहिलं पुस्तक थोडंफार मला शिकण्याचं भाग्य लाभलं असे पूजनीय आदरणीय गुरुवर्य शास्त्री महाराज काका इथं उपस्थित आहेत। त्यांच्या चरणाला प्रणाम करतो, वंदन करतो। वारकरी शिक्षण संस्थेतील 91-92-93 साली संस्था सुटलेलं व्यक्तिमत्व आदरणीय बळीराम महाराज या ठिकाणी टाळे घेऊन उभे आहेत। त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझी सगळी गुरुबंधू मंडळी इकडे आदरणीय भाऊ आहेत, शिवाजी महाराज आहेत, ही संप्रदायातली बाप मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांना वंदन करतो आणि आज थोडा नियमाला बदल देऊन मी अभंग घेतलेला आहे। कदाचित तुम्हाला थोडा धक्का बसण्याची सुद्धा शक्यता दाट आहे की आज मागणीपर प्रकरणातला अभंग घ्यायलाच पाहिजे, त्यात काय वाद नाही। कधी कधी नियमाला अपवाद असतो, त्या अपवादाच्या दृष्टिकोनातून आज ज्यांचं पुण्यस्मरण संपन्न झालं असे एक थोर महात्मे, थोर साधू, खरं म्हणजे काही लोक प्रसिद्ध नसतात, गोष्ट खरी आहे, पण सिद्ध असतात ही गोष्ट तितकीच खरी आहे। अमोल महाराजांकडून आदरणीय कृष्णा महाराज यांच्याकडून जी माहिती मला भेटली त्या माहितीच्या आधारे मी अभंग बदलवलेला आहे आणि ती माहिती म्हणजे नामचिंतन करत करत, साधना करत करत, देवाचं नामस्मरण करत करत ज्याने आपली इहलोकाची यात्रा संपवली आणि ज्याने आपला प्राण, ज्याने आपलं शरीर परमात्म्याच्या चरणी समर्पित केलं असे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी आदरणीय निवृत्ती महाराज मेकले यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे। आणि म्हणून हरिभक्ताचं जीवन कसं असतं, हरिभक्ताच्या जीवनामध्ये तो गुणाच्या पलीकडे कसा गेलेला असतो, हरिभक्ताचं जीवन देहभाव विवर्जित कसं असतं, हरिभक्ताचं जीवन हे स्वरूपाशी चिटकलेलं कसं असतं, हरिभक्ताचं जीवन हरीच्या रूपामध्ये सम्मिलित कसं झालेलं असतं आणि हरिभक्ताचं जीवन विकाराच्या पलीकडे कसं गेलेलं असतं, या विषयाचं चिंतन घडावं या दृष्टिकोनातून या अभंगाला पुढे घेतलेलं आहे। मी आपल्या सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि आमची गुरुबंधू मंडळी आदरणीय पूजनीय काका, आपण जशी कृपा कराल या पद्धतीने काहीस थोडंसं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करूया। विठ्ठल हरीच्या भक्तीच्या द्वारा हरिभक्ताच्या जीवनात हरीच्या कृपेने प्राप्त झालेलं विकार राहित्य महाराज या अभंगातून विशद करतात। ऐका, शरीर म्हटलं, आकार म्हटलं की विकार हा अनिवार्य आहे। जिथे जिथे आकार असतो तिथे तिथे विकार असतो। आकाराशी जो चिटकलेला असतो त्याला विकार म्हणा आणि आचाराशी जो चिटकलेला असतो त्याला विचार म्हणा। आकाराचा स्वीकार केला की विकार अपरिहार्य आहे। ज्ञानोबाराय बोलतात, परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची, खंते करते कर्माची ते गावंडे गा। हे शरीर स्वीकारलं, हा देह स्वीकारला की मग याचे विकार स्वीकारावेच लागतात। ज्ञानोबाराय बोलतात, जववरी संगू प्रकृतीचा तववरी त्यागू न घडे कर्माचा, ऐशी आहे करू म्हणते तयाचा आग्रहो चिवरे। प्रकृती
सृष्टीचा संग स्वीकारला, या शरीराचं तादात्म्य स्वीकारलं, 3.5 हाताच्या 36 तत्वाच्या स्थूल देहाला आपण आपलं म्हणायला लागलो की मग याचे विकार स्वीकारावे लागतात. किती माऊली गोड बोलतात. ज्ञानोबाराय सांगतात, देह तादात्म्य या पाण्यामध्ये तुम्ही जोपर्यंत मासा होऊन राहणार आहात तोपर्यंत तुम्हाला सुखदुःखाचे चटके सोसावेच लागणार आहेत. ज्ञानोबाराय बोलतात, एरवी तरी सहजे सुख दुःख तैची शेविजे, देह जळी होई जे मासोळी जय. देह तादात्म्य या पाण्यात आपण राहिलो की सुख दुःख अनिवार्य. सुख दुःख भोग पावे, सुख दुःख जीव. शरीराचं तादात्म्य स्वीकारलं की मग त्याचे विकार काय करावे लागतात, स्वीकारावे लागतात. अन्यथा करता येत नाही, नाकारता येत नाही. काय आहे, आपण कुठेही असो आपले विकार आपल्याला शोधतात, आपलं कर्म आपल्याला शोधतं. गाईचा गोठा आहे, 100 गायी आहेत त्या गोठ्यात. किती? 100 गायी आहेत, गावरान बरं का. 100 गायीचा गोठा आहे आणि आपण एक वासरू सोडलं तर ते सोडलेलं वासरू 57 क्रमांकाच्या गाईला जाऊन पिल का 75 क्रमांकाच्या गाईला जाऊन पिल? अंदाजे बोला. चुकलं तर चुकू द्या, काय बिघडत नाही. किती क्रमांकाच्या? 57. मग किती? 75. किती? 75. 100 नंबरच्या. इतका उशीर नाही लावत ते प्यायला, मगच जाऊन पितात. लक्ष द्या, मुद्दा इतकाच आहे. 100 गायीतून ते आपली आई शोधतं. माझा मुद्दा इतकाच आहे, तुम्ही कुठेही असा तुमचं कर्म विकार शोधल्याशिवाय राहत नाहीत. लक्ष द्या. एक वेळेस काय झालं होतं, भगवान शिवजी आणि शिवजीकडे शनी महाराज आले भेटण्याकरता. शनीनं भगवान शिवजीचं दर्शन घेतलं
आणि शिवजीने विचारलं, कसं काय रे, अचानक आलाच, निरोप दिला नाही, पत्रिका पाठवली नाही, निदान व्हॉट्सअपला तरी टाकायची, किमान मिस कॉल तरी करायचा. काय काय लोक तारीख घ्यायच्या वेळेला मिस कॉल करतात. आणि कृष्णा महाराज खरंच सांगतो, आपण त्यांना तारीखच देत नाही. का? तारीख घेताना जर पट्ट्या मिस कॉल करतोय तर पुढे काय? लक्ष द्या, लक्ष द्या. जाऊ दे, सोडून देते. आपलं कीर्तन ऐका. मुद्दा हा आहे, अरे अचानक कस काय आला? कोण म्हणालं? झोपले तुम्ही? भगवान महादेव शिवजी म्हणाले शनीला, अचानक कस काय आला? काही नाही म्हणे, थोडं काम होतं. नाही, काय काम होतं? काही नाही, उद्या सकाळी तुमच्या राशीला मी 12व्या क्रमांकात येणार आहे आणि जास्त नाही, फक्त 3 तास आहे. सकाळी 9 ते 12, 3च तास तुमच्या राशीला मी 12व्या क्रमांकात येणार आहे. मग काही नाही, तुम्ही काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी म्हणून म्हणले मी तुम्हाला सूचना द्यायला आलोय. काय आहे म्हणतात, असं शनी जेव्हा आपल्या राशीला 12व्या क्रमांकात येतो तेव्हा तो पिढा देतो असं म्हणतात. मला माहिती नाही बरं का काय याच्यातली, नाहीतर कीर्तन झाल्यानंतर तुम्ही पंचांग बघायला गर्दी करचाल. माहिती नाही आपल्याला, पण असं म्हणतात. लक्ष द्या, जरा लक्ष द्या. तर बस 12व्या क्रमांकाला शनी आल्यानंतर, आता ते कदाचित यांना माहिती बी असेल, बाबांना माहिती असेल, ते पिढा देतो शनी वगैरे काय 12व्या क्रमांकात आल्यावर वगैरे. तर सूचना द्यायला आलो म्हणे, मी तुम्हाला सांगण्याकरता आलो. तेव्हा शनी महाराजांना भगवान शिवजी म्हणाले, अरे जा, तुझ्यासारखे असे 56 शनी काय घाबरणार आहे, ते सब देवन का बडा बाबा. भगवान शिवजी, लक्ष द्या, ऐका. शनीनं सांगितलं, सांगणं माझं काम आहे, सूचना देणं माझं काम आहे, काय व्यवस्था करायची ती करा. काय असतं, मोठ्या माणसाला जर अटक करायची असेल तर त्यांना अगोदर सांगितलं जातं, अटकपूर्व जामीन काढून ठेवा. मोठ्या माणसाला, गरीबाला कोण नाही सांगत असं. म्हणे मी अगोदर सूचना द्यायला आलोय. ठीक आहे म्हणाले शिवजी, जा. शनी निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी 8:45 वाजता भगवान महादेव समुद्रात तळाला जाऊन बसले. बघूया कसा येतो. 9 वाजले, शनी आला नाही. 10 वाजले, आला नाही. 11 वाजले, आला नाही. 12 वाजले, आला नाही. 12:15 वाजले. एवढ्या लवकर नसतील वाजले, पण कीर्तनात आपल्याला वेळ कुठं आहे. 12:15 वाजले, मुदत संपली. आणि मग भगवान शिवजी समुद्रातून वरती आले. महादेवजी वरती आले तर समुद्राच्या काठावर शनी महाराज हात जोडून बसलेले होते. जय हरी. काय जय हरी? खोटं बोलतोच, गळ्यात माळ असून. म्हणजे काय? म्हटला होताच नाही येणार आहे म्हणून. म्हटले मग आलो की. अरे पण 9ला येणार होताच ना, पिढा देणार होता ना. त्याने सांगितलं, तुम्ही खाली किती वाजता गेलते? म्हटले 8:45ला. वरती किती वाजता आले? म्हटले 12:15ला. झाले किती तास? 3:30 झाले. 3.5 तास झाले. कुठं होते? म्हणे समुद्रात तळाला होतो. अरे पण तो पिढा देणार होताच ना. शनीनं सांगितलं, मग यालाच पिढा म्हणतात. अजून काय पिढा? माझ्यासाठी तुम्हाला 3.5 तास खाली जाऊन बसावं लागलं. हे पिढा नाही तर कर्माते शंभू मानी आपण. किती वर्षी कर्मा वेण. बाप रखुमा देवीवर विठ्ठल शरण. कर्मा भेन कर्मा ते शंभू माने आपण.
मुद्दा इतकाच आहे, कर्म अनिवार्य परियेशी गवारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंदिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्रनयन. मुद्दा माझा इतकाच आहे, आकाराला स्वीकारलं, शरीराला स्वीकारलं, शरीराचं तादात्म्य स्वीकारलं, या 3.5 हाताच्या 36 तत्वाच्या या स्थूल देहाला, या चमडीला आपलं म्हणायला लागलो की मग याचे विकार स्वीकारावेच लागतात. तिथं अन्यथा होत नाही. हा कायदा आहे, हा नियम आहे. परंतु हरिभक्तांचं जीवन, वैष्णवाचं जीवन, साधूचं जीवन याला अपवाद आहे. ज्याने आपल्या जीवनामध्ये नामचिंतनाची अहोरात्र साधना केली, ज्याने परमात्म्याच्या कृपेला जे पात्र बनले, असे जे हरिभक्त आहेत, असे जे वैष्णव आहेत, त्या वैष्णवाच्या जीवनामध्ये त्याने या विकाराला जिंकलेलं असतं. त्यांचं जीवन या विकाराच्या पलीकडे गेलेलं असतं. त्याने या विकाराला कसं जिंकलेलं असतं, तेच विकाराच्या पलीकडे त्यांचं जीवन कसं पोहोचलेलं असतं, ते विकार राहित्य संत श्रेष्ठ निळोबाराय महाराज सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. जिणे मरणे नाही आता, जिणे मरणे नाही आता, जिणे मरणे नाही आता हरीच्या भक्ता कल्पांती, हरीच्या भक्ता कल्पांती जिने मरणे आता नाही. महाराज संत निळोबाराय महात्म्याच्या हरिभक्ताच्या जीवनातलं विकार राहित्य स्पष्ट करतात. षड उर्मिला त्याने कसं जिंकलेलं आहे याचं स्पष्टीकरण देतात. बघा, विकाराचं वर्गीकरण आपण 6 प्रकारात करू. षड उर्मीचं वर्गीकरण आपण करू. पहिले 2 विकार आपण डोळ्यापुढे घेऊ. पहिले 2 विकार कोणते? शोक
आणि मोह. शोक आणि मोह हे दोन मनाचे विकार आहेत. शोक आणि मोह. शोक कशाला म्हणतात, मोह कशाला म्हणतात? प्रिय वस्तूच्या वियोगामध्ये जो होतो त्याला शोक म्हणतात, आणि प्रिय वस्तूच्या प्राप्तीसाठी जो असतो त्याला मोह म्हणतात. आलं लक्षात? आपल्याला हवं असलेलं सोडून गेलं की त्याच्यासाठी जो असतो त्याला शोक म्हणतात, आणि आपल्याला हवं असलेलं मिळावं याच्यासाठी जो असतो त्याला मोह म्हणतात. जोपर्यंत आपलं मन जिवंत आहे, जोपर्यंत आपलं मन सचेतन आहे, तोपर्यंत शोक राहतोच, मोह राहतोच. पुढचे दोन विकार आहेत, क्षुधा आणि तृषा. हे दोन विकार प्राणाचे आहेत. जोपर्यंत प्राण संजीवित आहे तोपर्यंत भूक लागणारच आहे, तहान लागणारच आहे. प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु दांडेकर मामा असं म्हणायचे म्हणतात. तुका म्हणे संन्यासी माध्यानाशी तोंडवासी. फक्त ते म्हणायचे हे प्रमाण गात्यात बघू नका. अर्थ इतकाच आहे, संन्यासी जरी असेल तरी त्यांना काय लागते? भूक लागतेच की. प्राण आहे तोपर्यंत भूक आणि तहान लागणारच आहे. हे त्याचे विकार आहेत. आणि अजून एक दोन विकार आहेत, जन्म आणि मृत्यू. हे दोन विकार देहाचे आहेत, शरीराचे आहेत. ज्ञानोबाराय बोलतात, शरीराची या गावा जया लागे आले ते पांडवा. ज्ञानोबाराय सांगतात, आगा देहाची या गावा आली या, जन्म मृत्यूची या सोहळ्या. कधी मदत करायची होती तुम्ही? जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणोची नये धनंजया. जिया परी एकदा का हे शरीर स्वीकारलं की जन्म आणि मृत्यू हे त्याचे विकार आहेत, ते आपल्याला स्वीकारावेच लागतात, अपरिहार्य आहे. जन्म स्वीकारला, मृत्यू स्वीकारावा लागतो. किती गोड बोलतात ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय सांगतात, उपजेते नाशिले पुनरपी हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबाराय घड्याळाचा दृष्टांत देतात. घड्याळामध्ये काटे 3 असतात. सगळ्यात लांब जो असतो तो सेकंद काटा, त्याच्यापेक्षा कमी असतो तो मिनिट काटा, आणि त्यापेक्षा कमी असतो तो तास काटा. सेकंद काटा 60 घरं फिरून आल्यानंतर मिनिट काटा 1 घर पुढे सरकतो. मिनिट काटा 60 घरं फिरून आल्यानंतर तास काटा 1 घर पुढे सरकतो. तर मग तास काटा 60 घरं फिरून पहिल्या जागेवर येईपर्यंत सेकंद काट्याची किती बेजारी होत असेल. आणि त्याला हसायचं नाही, त्याच्यात आपला नंबर आहे. आपला नंबर सेकंद काट्यात आहे, इंद्रादिक देवाचा नंबर मिनिट काट्यात आहे, आणि ब्रह्मादिक देवाचा नंबर तास काट्यात आहे. म्हणून ब्रह्मदेवाला लय फुगायचं कारण नाही, त्याला सुद्धा फिरावंच लागतं. थोडं सावकाश फिरावं लागतं, पण फिरावंच लागतं. ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य कैसे थोरिवेचे मान. पाहे पा ब्रह्मबीजाचा साठोपा, तोही पुनरावृत्तीची या मापा. शीग झाला. ज्ञानोबाराय बोलतात, ते शेर आदली असते बघा, आणि असे त्याला आपण शीग लावली ना, ज्वारी भरून असा शीग लावली की त्या शिगेवरचा वरचा जो दाना असतो ना, त्याला अभिमान असतो. पट्ट्या सगळ्याच्या वरी आहे, पण त्या पट्ट्याच्या हे ध्यानात येत नाही. तो शेर उचलून पोत्यात ओतल्यावर पट्ट्या सगळ्याच्या खाली जातो. हेतू इतकाच आहे, वाढवायचं नाही. हेतू इतकाच आहे की एकदा का जन्म स्वीकारला की मग मृत्यू अटळ आहे. आणि ज्ञानोबाराय या दोन्हीलाही सोहळा म्हणतात. सोहळा. खंत एवढीच आहे, आपण सोहळा फक्त जन्माचा करतो, मृत्यूचा करत नाही. आपण स्वागत जन्माचं करतो, बरोबर. आपण वाट जन्माची पाहतो, बरोबर. आपण सोहळा साजरा उत्साहानं जन्माचा करतो. पण लक्षात ठेवा, ज्ञानोबाराय सांगतात दोन्हीचा सोहळा झाला पाहिजे. तुकोबाराय सांगतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. ऐका, जितक्या आतुरतेने आपण जन्माची वाट पाहतो. हे बघा, आपण सूर्याच्या उगवण्याची वाट पाहतो,
का मावळण्याची? कशाची वाट पाहतो? उगवण्याची. तुम्हाला उगवलेला सूर्य आवडतो का मावळलेला? आता बोला. उगवलेला. म्हणजे तुम्ही सूर्याच्या उगवण्याची वाट पाहता, बरोबर आहे ना? मग माझी विनंती आहे तुम्हाला, सूर्याच्या उगवण्याची जर वाट पाहत असाल, उगवलेला सूर्य जर आपल्याला आवडत असेल तर अगोदर त्याला मावळू द्या. सूर्य मावळलाच नाही उगवेल का? मग आता बोला, सूर्याचं उगवणं महत्वाचं आहे का सूर्याचं मावळणं महत्वाचं आहे? आता म्हणा दोन्ही महत्वाचं. कीर्तन होईपर्यंत तरी एका पक्षात राहा. लक्ष द्या, मुद्द्याकडे थोडं लक्ष द्या. सूर्याचं उगवणं जितकं महत्वाचं आहे तितकं मावळणं महत्वाचं आहे. म्हणून आपण सूर्याच्या उगवण्याची जशी वाट पाहतो तशी त्याच्या मावळण्याची सुद्धा वाट पाहिली पाहिजे. आता बोला, माणसाच्या जन्माची आपण वाट पाहतो, बरोबर? जन्माचं स्वागत करतो. आणि मग मला उत्तर द्या, आपण जसं जन्माची वाट पाहतो तसं आपण आपल्या म्हणायला तरी काय हरकत नाही, म्हणा की तरी, तसं आपण मृत्यूची सुद्धा काय केली पाहिजे? उशीर लागायला लागला तर निरोप पाठवले पाहिजेत. निरोप पाठवले पाहिजेत. लवकर या, उशीर होऊ लागलाय. तुम्ही संकाधिक संत म्हणविता कृपावंत, लवकर या. हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे. आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव घुले बाबा पाठामध्ये सांगायचे, ते म्हणायचे, बुवा शहाणा माणूस तो असतो की तो वळकटी बांधून तयार असतो. वळकटी बांधून तयार असलं पाहिजे. राजी खुशीनं अक्कल हुशारीनं त्यानं जायला तयार असलं पाहिजे. हेतू इतकाच आहे, शरीर स्वीकारलं की जन्म आणि मृत्यू हे त्याचे काय आहेत? विकार. प्राण आहे तोपर्यंत क्षुधा आणि तृषा हे काय आहेत? त्याचे विकार. आणि मन आहे तोपर्यंत शोक आणि मोह हे त्याचे काय आहेत? विकार. हरिभक्ताच्या जीवनात, वैष्णवाच्या जीवनात, साधूच्या जीवनात हे विकार संपलेले असतात. या विकाराला त्याने जिंकलेलं असतं. कसं जिंकलेलं असतं एवढाच विचार आत्ताच्या आपल्या या सेवेत आपल्याला करायचा आहे आणि आपली सेवा समाप्त करायची. बरं वाटलं की समाप्त करायची म्हटलं, पण हा विचार सांगायला सुद्धा तास दीड तास जाणार आहे. ऐका, लक्ष द्या. पहिले दोन विकार आहेत कोणते? शोक आणि मोह. या दोन विकाराला महात्म्याने कसं जिंकलेलं असतं सांगूया. त्याची उत्तर दोन आहेत. पहिलं उत्तर देतो, साधूच्या वैष्णवाच्या जीवनात, हरिभक्ताच्या जीवनात शोक राहिलेला नसतो, मोह राहिलेला नसतो. का बरं? त्याचं उत्तर आहे, त्यांच्या जीवनामध्ये हरीशिवाय, पांडुरंगाशिवाय, श्री हरीशिवाय, विठ्ठलाशिवाय, जनार्दनाशिवाय, देवाशिवाय दुसरी वस्तू शिल्लकच राहिलेली नसते. सगळी प्रमाण पाठ आहे. विठ्ठल जडी स्थळी भरला, कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब ओहिने घेरा. सगळे बघा, जननो हे अवघा जनार्दन, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव, सत्यत्वे जनी वनी देव. थोडक्यात अणुअणुत रेणुरेणूत कणात कणात त्यांना फक्त परमात्म्याचीच काय येते? प्रतीती येते. सर्वभूती पाहे एक वासुदेव.
वासुदेव वासुदेव सर्वमिती हे समस्त ही श्री वासुदेवो. अर्थात सर्वत्र वासुदेव आहे या सिद्धांतावर हरिभक्ताचं जीवन पोहोचलेलं असतं. वासुदेवाशिवाय श्रीहरीशिवाय पांडुरंगाशिवाय या विश्वात दुसरी वस्तू त्यांना प्रतितीलाच येत नाही. आणि असं असल्यामुळं देवाशिवाय दुसरी वस्तूच शिल्लक नसल्यामुळं हे गेलं म्हणून होणारा शोक आणि ते पाहिजे म्हणून होणारा मोह असण्याचं कारणच नाही. कारण जाण्याकरता दुसरी वस्तू शिल्लक तरी पाहिजे ना, भेटण्याकरता दुसरी वस्तू शिल्लक पाहिजे. पण भगवंताशिवाय पांडुरंगाशिवाय दुसरं काही शिल्लकच नसल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये शोक आणि मोह हे विकार राहिलेले नाहीत. ऐका काय आहे साधूच्या जीवनामध्ये बघा, द्वैतच नसल्यामुळं संचित सांडवाले संचित सांडवाले कडव्याचा आपण थोडा विचार करूया. वित्त गोत पूत माया तुटली, हे सगळे तुटले, हे राहिलं नाही. आता राहिलंय काय? तुका म्हणे तूची माझा आता, बस आता माझा फक्त तूच आहे. आणि म्हणून देवाशिवाय दुसरं काही जर शिल्लकच नाही तर हे गेलंय म्हणून होणारा शोक आणि ते पाहिजे म्हणून होणारा मोह असण्याचं कारणच येत नाही. ऐका, द्वैत नाही, भेद नाही आणि म्हणूनच त्यांच्या जीवनामध्ये विकार शिल्लक राहिलेले नाहीत. ते पाणी असतं, पाणी, त्या पाण्यामध्ये मासे असतात, मासे, पाण्यामध्ये मासे. असं कधी ऐकलं का काय? पाण्याचा त्रास माशांना खूप होऊ लागला. कशाचा? पाण्याचा त्रास कोणाला होऊ लागला? माशांना. म्हणजे ह्या माशा नव्हे, मासे मासे, हा, माशांना पाण्याचा त्रास होऊ लागला. मासे वैतागले. कशाला? पाण्याला वैतागले. कोण? मासे वैतागले. आणि वैतागून कंटाळून ते मासे पाण्याच्या काठावर जी झाडं आहेत त्या झाडावरती चढून ते मासे आमरण उपोषणाला बसले. आवाज कधी झालं का? नाही म्हणा की. असं कधी होतच नाही. ऐका, पाण्याचा त्रास कधी माशांना होत नाही, माशाचा त्रास कधी पाण्याला होत नाही. हे मी म्हणत नाही, हे 12व्या अध्यायात ज्ञानोबा बोलतात. किती गोड बोलतात. सिंधूचे निमाजे जळचरा भय नुपजे, जळचरी नुबगिजे समुद्र दैसा. पुढे बोलतात ज्ञानोबा राय, तेवी उन्मत्ते जगे जयाशी खंती न लगे आणि जयाचे नियांगे नशिने लोकू. द्वैतच नसल्यामुळं जीवनामध्ये आमच्या विकार राहत नाहीत, विकार राहत नाहीत. ऐका, सगळं द्वैत संपलंय
तुमचा माझा देह किती हाताचा? 3.5 हाताचा. ज्याच्या त्याच्या हाताने, बरं का, माझ्या हाताने तुमचा नव्हे, ज्याच्या त्याच्या हाताने आपला देह किती हाताचा आहे? 3.5 हाताचा. आणि साधूचा महात्म्याचा देह किती हाताचा? आणि हे उत्तर 100% चुकलंय. साधूचा देह 3.5 हाताचा नाही. साधूचा देह किती हाताचा आहे सांगतो, ज्ञानोबाच्या भाषेत सांगतो. साधूचा देह हे सगळं जग हाच साधूचा काय आहे? देह आहे. ज्ञानोबाराय बोलतात, जगची देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले, हर्षामर्ष ठेले दुजे नवीन. दुजे नवीन हर्षामर्ष ठेले, दुजे नवीन प्रिया प्रिय गेले. द्वैतच तिथं नसल्यामुळं त्यांच्या जीवनात शोक आणि मोह हे विकार राहत नाही. हर्षामर्ष नाही अंगी पांडुरंग सरले ते, पांडुरंग सरले ते, पांडुरंग सरले ते. हर्षामर्ष नाही अंगी पांडुरंग सरले ते, पांडुरंग सरले ते, पांडुरंग सरले ते. हर्षामर्ष नाही अंगी पांडुरंगी सरले ते. पांडुरंगाशी अनुरूप झाले, पांडुरंगाशी विलीन झाले, पांडुरंगाच्या चरणावर समर्पित झाले, पांडुरंगाशी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं. असा जो महात्मा आहे त्याच्या जीवनात हर्षही नाही अमर्षही नाही, दोन्ही नाही. म्हणून त्यांच्या जीवनात द्वैत नसल्यामुळं, पांडुरंगाशिवाय त्यांना दुसरं काही प्रतितीलाच येत नसल्यामुळं त्यांच्या जीवनात शोक नाही, मोह नाही. पहिलं उत्तर. दुसरं उत्तर आहे, त्यांच्या जीवनात शोक आणि मोह का संपलेले असतात? त्याचं कारण आहे, शोक आणि मोह हे विकार मनाचे आहेत. हे विकार मनाचे आहेत. आणि ऐका, साधूच्या जीवनात, महात्म्याच्या जीवनात, भगवंताच्या चिंतनाने, पांडुरंगाच्या कृपेने त्यांचं मन राहिलेलं नसतं, त्यांचं मन राम झालेलं असतं. मन हे राम झाले, 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 मन हे राम राहिलेलं नाही, त्यांचं मन गोविंद गोविंद म्हणा लागले या छंद. त्यांचं मन गोविंद आहे, त्यांचं मन राम आहे. नवे नवे ज्ञानोबारायांची भाषा आहे, पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले. अर्थात ज्यांचं मन गोविंद आहे, ज्यांचं मन राम आहे, ज्यांचं मन पांडुरंग आहे, ज्यांचं मनच राम झालेलं आहे, अर्थात तिथं मन मन म्हणून जर शिल्लकच राहिलेलं नाही तर मग मनाचे विकार राहतील कसे? बघा, मन हे कारण आहे आणि शोक मोह हे त्याचं काय आहे? कार्य आहे. कार्य कधी दिसेल, कार्य कधी निर्माण होईल
त्याकरता अगोदर कारण पाहिजे. हे बघा तुम्ही जागे आहेत अजून तरी ऐका ऐका, माती घ्यायचीच नाही, माती घ्यायचीच नाही आणि गाडगं बनवायचं. मी घट नाही म्हणलो बरं का, गाडगं माती घ्यायचीच नाही आणि गाडगं बनवायचं शक्य आहे का? जास्त शाळा शिकलेल्या माणसाला जमल का? शक्यच नाही, शक्यच नाही. माती हे त्याचं कारण आहे, कारणच नसेल कार्याची उत्पत्ती होईलच कुठून. तसं शोक आणि मोहाची उर्मी निर्माण कुठं होत असते? मनात. पण जर मनच गोविंद झालं, मनच राम झालं, कारणच संपलं, तर कार्य शिल्लकच राहत नाही. गोड ज्ञानोबाराय बोलतात, गोड बोलतात. काय आहे, एका व्यक्तीनं एका भिंतीवरती चित्र काढलं, चित्र देखणं हुबेहूब चित्र काढलं, आकर्षक चित्र काढलं बरं का, चांगलं चित्र काढलं. चित्र बघा ना, चांगलं चित्र काढलं आणि झालं काय, नेमकं त्याच भिंतीच्या शेजारी 3 फुटावर ज्यांची जमीन, त्याला घर बांधायचं होतं, त्यानं पाण्यासाठी बोर घेतलं, 750 फूट बोर घेतलं आणि त्या बोरच्या त्या मशीनच्या त्या प्रेशरनं ती भिंत काय झाली, पडली, भिंत पडली. आता ती भिंत पडली, त्या चित्राला काय होईल का? काय व्हायचं नाही म्हणतो. अहो भिंत पडली की आता चित्राला काय होईल का? कसं चित्र राहील सांगा? उत्तर आहे, उत्तर इतकंच आहे, भिंतच संपली, चित्र राहील कसं? ज्ञानोबरायची भाषा आहे, पडोनी गेली या भिंती, चित्राची होय केवळ माती. ऐका, भगवंताच्या नामचिंतनानं जर मनरूपी भिंत ढासळली तर शोकाचं मोहाचं चित्र तिथं राहतच नाही. आता कोठे जावे मन, आता कोठे जावे मन, आता कोठे जावे मन, आता नामचिंतनाने मन जर एकाग्र झालं, मन नावाची भिंत जर ढासळली गेली, म्हणजे मनाचं जर स्थिरीकरण झालं, मन जर एकाग्र झालं, मन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर सम्मिलित झालं, तर मग भाग आणि शिन म्हणजे शोक आणि मोहाचं चित्र तिथं राहू शकत नाही. भाग गेला, शिन गेला. भाग शब्दाचा अर्थ आहे द्वैत, शिन शब्दाचा अर्थ आहे दुःख. दुःख नष्ट झालं, द्वैत नष्ट झालं. कशामुळे? मन भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित झालं. ऐका, एक मुद्दा मी आपल्या पुढे दिलाय, दुसरा मुद्दा देतो. काय आहे ते, मनुष्य एका पाण्याच्या काठावर उभा राहिला होता. पाण्याच्या काठावरती उभा राहिल्यानंतर त्या पाण्यामध्ये त्याचं काय पडतं? प्रतिबिंब. कुठपर्यंत प्रतिबिंब दिसेल? जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत. पाणी जर आटलं, प्रतिबिंब दिसेल का? नाही दिसणार. महाराज ऐका, ज्ञानोबाराय बोलतात, भगवंताच्या नामचिंतनाने, भगवंताच्या नामचिंतनाने जर मनरूपी पाणी आटून गेलं तर तिथं शोक आणि मोहाचं प्रतिबिंब उमटत नाही. ज्ञानोबारायाची भाषा आहे. ऐका,
का नाही अजून लक्षात आलं? अजून सोपं करतो. तुम्हाला चित्रपट माहिती आहे का? चित्रपट नाही, चित्रपट सिनेमा नाही माहिती. काय म्हणता तुम्ही त्याला? पिक्चर. हा काय पिक्चर म्हणता? हा मराठीत त्याला पिक्चर म्हणतात. बरं ठीक आहे, चांगली गोष्ट. आता काय चुकलं होतं का माझं अगोदर? मी सिनेमा चित्रपट हां बरं ठीक आहे, चांगलं आहे. लक्ष द्या. असू दे. काय करत आता? काहीतरी करून ह्यांना जागा ठेवल्याशिवाय मार्ग नाही माझ्यासमोर. तर चित्रपट पटावरती दिसतं ते चित्र, पडदा असतो ना, आणि त्या पडद्यावरती चित्र दिसतं. बघा चित्र कुठपर्यंत दिसेल? पडदा येतो. पडदाच जर फाटला तर चित्र दिसेल का? चित्र उमटेल का? ज्ञानोबाराय सांगतात, भगवंताच्या नामचिंतनाने जर मनरूपी पडदा फाटून गेला तर तिथे शोक मोहाचं चित्र उमटत नाही. ज्ञानोबाराय बोलतात, जेत हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे, जैसे सरोवराटे मग प्रतिमा नाही. तीनही दृष्टांत मी आपल्या पुढे मांडलेले आहेत, ज्ञानोबारायांनी गोड सांगितलेले आहेत. कधीतरी आपल्या जीवनात देवाच्या कृपेनं, भगवंताच्या नामचिंतनानं मनरूपी भिंत ढासळली पाहिजे. भगवंताच्या कृपेनं, नामचिंतनानं मनरूपी पाणी आटलं पाहिजे. भगवंताच्या नामचिंतनानं कधीतरी आपल्या जीवनात मनरूपी पडदा फाटून गेला पाहिजे. इतिहास आहे, आपण गोड ऐकतो, नेहमी करता ऐकतो. त्या गवळणी शोक करतात, कारण भगवान कृष्ण कन्हैया मथुरेला जातात. गवळणी शोक करतात. गवळणीचा शोक शांत करण्याकरता भगवान उद्धवजींना पाठवतात. उद्धवजी येतात. उद्धवजीकडे वेळ असल्यामुळे उद्धवजी येतात. उद्धवजी आले ऐका, लक्ष द्या. उद्धवजी आले. उद्धवजीला सुरुवातीला पाहिल्या गवळणीला वाटलं हा कृष्णच आहे की काय, आणि मग जरा निहाळलं आणि मग लक्षात आलं कृष्ण नाही. आणि मग गवळणी उद्धवजींना म्हणू लागल्या, उद्धवजी आमचा कृष्ण कुठं आहे? कृष्ण कुठं आहे? आम्हाला कृष्ण पाहिजे. गवळणी उद्धवजी म्हणायला लागले, कृष्ण कुठं नाही, हरी हा व्यापक सर्वगत, विठ्ठल जळी स्थळी भरला, तो अणुअणुत आहे, रेणुरेणुत आहे, कणा कणात आहे, स्वगत सजातीय विजातीय भेद शून्य आहे, वगैरे वगैरे असे सांगायला लागले. उद्धवजी म्हणायला लागले, आपल्या गवळणी म्हणायला लागल्या, ही घरणी आहे, इथं असला जाड शब्दातला कृष्ण सांगायचा नाही. इथं ओंजळभर ताक दिलं की त्याच्या मोबदल्यात छुम 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 नाचून दाखवणारा कृष्ण सांगायचा. आणि मग जरा उद्धवजींना वाटलं जरा इथं वेगळं बोललं पाहिजे. आणि मग उद्धवजी म्हणायला लागले, काही नाही, तुम्ही फक्त कृष्णाचं मनाने ध्यान करा, तुम्हाला कृष्ण भेटेल. जागे तुम्ही फक्त कृष्णाचं काय करायचं? मनानं ध्यान करा, कृष्ण तुम्हाला भेटेल. हे वाक्य ऐकल्यानंतर गवळणी खवळल्या. तेच तर अडचण आहे. का? कशाची अडचण आहे? करा की कृष्णाचं मनानं ध्यान, तुम्हाला कृष्ण भेटेल. गवळणी म्हणतायत, उद्धवजी तेच तर अडचण आहे. कशाची अडचण आहे? गवळणी म्हणाल्या, उद्धवजी गोकुळ सोडून जाताना मग तो आमचं मनही घेऊन गेलाय. अरे मनच आमच्या जवळ नाही तर त्याचं ध्यान करायचं कसं? आता मने हरिरूपी गुंतल्या वासना, उदासत्या सुना गवळीयाच्या. कधीतरी आपलं मन गोविंदानं नेलं पाहिजे, कृष्णाने नेलं पाहिजे. म्हणजे कृष्ण रूप आपलं मन झालं पाहिजे. आणि असं साधूचं मन झालेलं असल्यामुळं, म्हणजे त्यांचं मन न राहिल्यामुळं, म्हणजे मन संपलं आणि त्याचा परिणाम त्याचे जे विकार आहेत, शोक आणि मोह संपले. घाबरू नका, आता फक्त 4च राहिले. 2 तर झाले की, एवढे राहिलेले 4 सांगितले की संपलं. आता पुढचे 2 विकार साधूच्या जीवनात नसतात. कोणते? क्षुधा आणि तृषा, भूक आणि तहान, हेही विकार त्यांच्या जीवनात राहिलेले नसतात. का बरं? त्याचं कारण आहे,
प्रभूची त्यांच्या जीवनावर कृपा होते, पांडुरंगाची कृपा होते. आणि मग महाराज सांगतात, नाटवे हे भूक तहान काही, भुके तहाने चित्ती सदा देवा ठविते. नाटवे घरदार तहान पळाली भूक. ऐका, सुख दुःख सुख दुःख करुण सुख दुःख सुख दुःख देहभाव हरपला कळो नये, सुख दुःख तहान हरपली भूक. भूक राहिले नाही, तहान राहिले नाही. का बरं? पांडुरंगाची कृपा झाली, भगवंताची कृपा झाली. आता भूक लागत नाही, तहान लागत नाही. ऐका थोडं, देवाची कृपा झाल्यानंतर भूक लागत नाही म्हणजे खरंच साधूला भूक लागत नाही का? महात्म्याला भूक लागत नाही का? अहो लागते, लागते. कसं काय लागते? मग त्यांनाही भूक लागते आणि आपल्यालाही भूक लागते. पण फरक सांगतो, आपल्याला जी भूक लागते ती त्यांना लागत नाही आणि त्यांना जी भूक लागते ती आपल्याला लागत नाही. त्यांना कोणती भूक लागते? तुका म्हणे, तुकोबाराय सांगतात, का म्हणे भूक तुझे पाहावयाची मुख, तुझे पाहावयाची मुख, तुझे पाहावयाची लागलीसे भूक धावोनी श्रीमुख दावी देवा. झाले की तीन? अर्थात भगवंताला पाहण्याची भूक त्यांना लागते, आपल्याला नाही बरं का ती लागत. आपल्याला कोणती भूक लागते सांगतो. आपल्याला पहिली भूक पदाची लागते, पदाची. पद पद मिळालं पाहिजे. दुसरी भूक आपल्याला लागते प्रतिष्ठा, मान मिळाला पाहिजे. तिसरी भूक आपल्याला लागते पदार्थ आणि चौथी भूक आपल्याला लागते पैसा. पद, प्रतिष्ठा, पदार्थ आणि पैसा हे आपल्याला भूक लागते. हे साधूला नाही लागत. सगळीच प्रमाण पाठ आहेत तुमची. सरळ म्हणून सांगतो, पहिली भूक पदाची आपल्याला लागते, त्यांना ती लागते का? नाही लागत, नाही लागत.
पदाची भूक त्यांना नाही लागत. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी परमेष्टी पदा तुच्छ मानिती मोक्ष पदा तुच्छ सगळं बघा. पदाची भूक नाही लागत. पुढची भूक कोणती आहे? प्रतिष्ठा थुंकोनिया मान दंभ करी तो कीर्तन मानदंभ चेष्टा हे तो सुकराची विष्ठा मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे ते भूक लागत नाही. पद प्रतिष्ठा पदार्थ अनेक न लगे माईक पदार्थ आणि पैसा जनतन धन केले नाही समान. साधूला भूक देवाला पाहण्याची लागते. ही भूक नाही लागत. का लागत नाही? एक श्लोक सांगतो पाठ आहे तुमचा आणि 2 ओव्या सांगतो. भगवान सांगतात प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतशो ह्याशो बुद्धी पर्यवतिष्ठते देखे अखंडित प्रसन्नता आथिजेत चित्ता ते तर रिगणे नाही समजता संसार दुःखा. पुढची ओवी आहे का? अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा अडदरू काहीच नाही. मला एक मुद्दा इथं थोडा मांडायचा आहे. काय ज्ञानोबराची भाषा गोड आहे बघा. भगवंताच्या कृपारूपी अमृताचा झरा ज्याच्या जठरात वाहतो त्याला भोकंतान कसे लागेल? मला इतकंच म्हणायचंय. हे अमृताचा निर्जरू प्रसवे जयाचा जठरू असं का म्हणले ज्ञानोबराय? प्रसवे जयाच्या हृदयात का म्हणले नाहीत? प्रसवे जयाच्या मस्तकात का म्हणले नाहीत? तर माझा अंदाज आहे भूक जठरातच लागते, मस्तकात नव्हे. भूक कुठं लागते? पोटात ना. लोक म्हणतात ना पोटात आग पडली म्हणजे अमृताचा झरा कुठं व्हायला पाहिजे? तिथंच व्हायला पाहिजे ना. म्हणून ज्ञानोबा काय तोलून शब्द आहेत. हे तो इतकाच आहे. चित्ते मीची झाले मियाची प्राणे धाले जीवो मरो विसरले बोधाची भुली. भगवत कृपेनं त्यांच्या जीवनात भूकही लागत नाही, ताणही लागत नाही. आता फक्त किती विकार राहिले? 2च राहिले. ते म्हणजे क्षुधा आणि तृषा. आपलं जन्म आणि मरण. या जन्म आणि मरण याही विकाराला महात्म्याने जिंकलेलं असतं. कसं जिंकलेलं असतं याचा विचार आपल्याला करायचा आहे आणि आपल्याला आजची सेवा समाप्त करायची आहे. जन्माच्या पलीकडे मरणाच्या पलीकडे त्यांचं जीवन कसं गेलेलं असतं तर त्याची अनेक उत्तर आहेत. त्यातलं पहिलं उत्तर देतो. त्यांचं जीवन जन्माच्या मृत्यूच्या पलीकडे कसं गेलेलं असतं त्याच्या उत्तराचा विचार करत असताना उत्तर आपण हे विचारात घ्यायचं आहे. जिणे नाही आता, मरणे नाही आता. आत्ताच्या कीर्तनात फक्त त्यांनी जिणे म्हणजे जन्म कसा नाही, त्यांनी जन्माला कसं जिंकलं एवढाच विचार करू. त्यांना मरण कसं नाही, मरणाला कसं त्याने जिंकलं हा विचार आज काही करायचा नाही. का करायचा नाही? तर 11:30 वाजलेत, वेळ नाही भाऊ, म्हणून हा विचार काय करायचा नाही. आणि दुसरं एक उत्तर आहे, हा विचार आज का करायचा नाही त्याचं कारण आहे त्यांनी जन्माला कसं जिंकलं, जन्मावर कसा विजय मिळवला. त्यांना जिणे म्हणजे जन्म कसा नाही, मला वाटतं हे जर व्यवस्थित कळलं तर त्यांना मरण कसं नाही हे सांगायची गरज नाही. नाही कळलं? आमच्या इकडे माणसं, जन्मलेली माणसं मरतात. इकडं कसं? हा तसंच आहे ना, जन्मलेलीच ना. म्हणजे मरण्यासाठी अगोदर काय झाला पाहिजे? जन्म झाला पाहिजे. जन्मच जर झाला नाही तर मरण्याचा प्रश्नच कुठं येतोय. आणि म्हणून त्यांनी जन्म कसा जिंकला, बस याचं उत्तर आपल्याला विचारात घ्यायचंय, सेवा समाप्त करायची आहे. उत्तर आहे का? उत्तर असं आहे, तर मग जन्माची काही कारण आहेत, जन्माची कारण आहेत आणि जन्माची कारणं त्यांनी जिंकलेली असतात. काय जन्माची कारणं? जन्माचं पहिलं कारण आहे वासना. जन्माचं पहिलं कारण आहे वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्माचं पहिलं कारण वासना. जन्माचं दुसरं कारण आहे पापपुण्य. पापपुण्य समान समी तै पाविजे कर्मभूमी ते पडे का विषमी स्वर्गगामी का नरके. आणि जन्माचं तिसरं कारण आहे कर्म केले, कर्म झाले तेची भोगाले उपजले मेले ऐशे किती. ऐका,
जन्माचं पहिलं कारण वासना. जशी वासना तसा जन्म. अंतेची या मती साच पण पुढले गती. जशी वासना तसा जन्म. एकदम सोपं पटवून देतो. जशी वासना तसा जन्म. बघा आता हे कॅमेरेवाले लोक आहेत, फोटोग्राफर, बरोबर आहे का रे? का नाही? आणि मग ते फोटो काढत असतात. ते फोटो काढत असताना म्हणत असतात, थोडासा सरळ बघा, हां थोडं स्माईल, बर उसनं हसायला होतात. ऐका. आणि मग ते विचारतात, काय रेडी काय म्हणतात की काय, रेडी काय म्हैस काहीतरी म्हणतात ना, तयार आहे का तुम्ही? ठीक आहे. आणि मग तो विचारतो तुम्हाला, बटन दाबू का? बटन दाबू का? आपण म्हणतो दाब. आणि मग त्याने बटन दाबायच्या वेळेला नेमकं याच्या नाकावर माशी येऊन बसते. आणि मग फोटोत काय निघतं? नाकावर माशी. आणि मग हा रागावतो, आजकाच काय फोटो काढला? आता त्या बिचाऱ्याची काय चूक आहे बरं? त्याने तुम्हाला विचारून बटन दाबले. नीट आहे का? बटन दाबायच्या अगोदरची जी तुमची पोज आहे ती महत्वाची आहे का बटन दाबायच्या वेळेला तुमची जी पोज आहे ती महत्वाची आहे? बटन दाबायच्या वेळेला जी पोज आहे तीच कॅमेऱ्यात कैद होणार आहे. तुम्ही अगोदर किती नटाफटा केलाय, तुम्ही अगोदर किती फिरवून लावले, ते काही महत्वाचे नाही. कळलं का बालू? ऐका, त्या वेळेला महत्व आहे. लक्षात ठेवा, जर इथं फोटो चुकला तर या फोटोग्राफरकडे एक व्यवस्था असते. कोणती? तो फोटो डिलीट करता येतो. बरोबर आहे का? डिलीट करता येतो आणि नंतर सुधारित आवृत्ती छापता येते, दुसरा काढता येतो. पण ही व्यवस्था त्या फोटोग्राफरकडे नाही. यम तुम्हाला विचारून बटन दाबत नाही. एक खरं सांगा, जर यमाने तुम्हाला विचारून बटन दाबलं असतं, तुम्ही काय केलं असतं? सांगू काय केलं असतं? तुम्ही त्याला बटन दाबूच दिलं नसतं. तुम्ही असं त्याला म्हणाले असते, हा जो नांदेड हायवे आहे ना, याच्या शेजारची 70 एकर तुलाच घे, पण बटन दाबू नको. बरोबर आहे की नाही? मेहरबानी आहे. आणखीन यम भ्रष्टाचार करत नाही. महाराज पैसे घेऊन तो बटन दाबत, पैसे घेऊन बटन तुम्हाला माहिती आहे ना, पैसे घेऊन बटन दाबायचं. चांगला अभ्यास दिसतोय त्याच्यातला. पैसे घेऊन बटन तो नाही. यमाच्या दरबारात अजून न्याय आहे. मी म्हणतो, यमाने जर पैसे घेऊन बटन दाबली असती तर तुमच्या माझ्या गोरगरिबावर किती अन्याय झाला असता हो. श्रीमंत माणसं मेलीच नसती. यमाचा आपल्यावर उपकार आहे. खरं म्हणजे आपण यमाचा सगळ्यांनी मिळून भव्य नागरी सत्कार करायला पाहिजे. घेऊ का सत्काराला तारीख? लक्ष चांगलं द्या. अगोदर किती नटला हे महत्वाचं नाही, त्याने बटन दाबायच्या वेळेचीच पोच कॅमेऱ्यात कैद होणार आहे. तसं दादानो, यम जेव्हा बटन दाबतोय तेव्हा जर आपल्या अंतःकरणावर विकाराची, दुर्गुणाची, दोषाची माशी बसलेली असेल तर पुढचा फोटो तसाच निघणार आहे. माझी आपणाला विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, तो बटन कधी दाबल हे सांगता येत नाही, तर मग आपण सतत सावधच राहावं, सतत साधना करत राहावं, सतत चिंतन करत राहावं, सतत नामस्मरण करत राहावं, सतत सत्कर्म करत राहावं, सतत सद्वर्तन करत राहावं, सत्शास्त्र श्रवण करत राहावं, सतत सत्संगात राहावं, सतत परमात्म्याच्या नामचिंतनात राहावं आणि त्याला सांगावं, कधी बटन दाबायचंय तेव्हा दाब, आम्ही सतत साधना करतोय, पुढे अडचण काहीच येणार नाही. हेतू इतकाच आहे. जन्माचं पहिलं कारण वासना. जशी वासना तसा जन्म. जन्माचं दुसरं कारण आहे पापपुण्य, ववी देऊन गेलो. आणि जन्माचं तिसरं कारण आहे कर्म. कर्म कर्म चुकत नाही महाराज. जसं कर्म आहे त्या पद्धतीनं आपल्याला जन्म मिळतो. कोणीही असू द्या, जे पेराल तेच उगवेल, तेच उगवेल. गहू पेरल्यानंतर ज्वारी उगवते.
जे पेराल तेच उगवतं. आणि म्हणून माझी विनंती आहे, आयुष्यरूपी जीवनरूपी वृक्षाला वृद्धपणी सुखरूपी आंब्याची गोड फळं यावी असं जर वाटत असेल तर तारुण्यामध्ये चांगल्या सत्कर्मरूपी गोड आंब्याच्या कोया लावायला शिकलं पाहिजे. तरच पुढे आपलं उत्तर स्थितीमध्ये, वृद्ध स्थितीमध्ये त्याचा योग्य परिणाम होऊ शकतो. म्हणण्याचा हेतू इतकाच आहे, ही जन्माची 3 कारणं आहेत. साधूच्या जीवनात जन्म कसा नाही त्याची उत्तर. पहिलं उत्तर, त्यांच्या जीवनात वासना शिल्लक राहिलेली नसते. तुका म्हणे अवघी आवरली वासना, आवरली वासना. आता नारायणा दुसऱ्यापासून अवघी वासना आवरली. आता वासना राहिली नाही, वासना नाही, जन्म नाही. जन्माचं दुसरं कारण पाप पुण्य. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप, पुण्यांगा झालं. आणि आता तिसरं आहे जन्माचं पाप पुण्य नाही, जन्म नाही. आणि जन्माचं तिसरं कारण कर्म. ऐका, महात्म्याच्या जीवनात, साधूच्या जीवनात ते तरी कुठं आहे हो, कर्माची बाधा, कर्माचा लेप साधूला लागत नाही. का लागत नाही? पुष्कळ त्याची चर्चा आहे. 2-4च ओव्या देतो आणि पुढे चालतो. कर्माची बाधा त्यांना होत नाही. त्याचं पहिलं कारण कर्तृत्व मद आणि कर्मफलासक्ती या दोन्हीला फेकून देऊन ते कर्म करतात. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा स्वादू, या दोही ते नाव बंधू. कर्माचा की दुसरं कारण, तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधाना तळे, जैशे जळी न शिंपे जळे पद्मपत्र 2. तिसरं उत्तर देतो, हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐशे जेने जाणीतले तो सुटला गा. हे कर्म मी केलेलं नाही असं तो म्हणतो आणि म्हणून तो त्याच्यातून काय होतो, सुटतो. मुलीला जन्म देणारा बाप, मुलीच्या शिक्षणाचा सगळा खर्च करणारा बाप, मुलीच्या लग्नाचा सगळा खर्च करणारा बाप. आणि मग त्या लग्नामध्ये एक शेवटचा कार्यक्रम असतो कन्यादानाचा. आणि तिथं भूदेव बरचसं म्हणायला होतात. त्याच्यात एक असतं न मम. मग तो बाप न मम म्हणतो आणि तिथून पुढच्या मुलीच्या जबाबदारीतून सुटतो. आणि मग जबाबदारीत कोण अडकतो? तो खाली हात घातलेला जावई. आपणची विवुनी दुहिता की न मम म्हणे पिता, तो सुटे प्रतिग्रहिता जावई शिरके. हे तो इतकाच आहे. मेरे मन की बात तुमने. चला जाऊ द्या, जावई येत नाही तर लक्ष द्या. पण ते जावई शिरके नाही बरं, तसं काही नाही. हे तो इतकाच आहे. न मम म्हटल्यामुळे कर्माची बाधा होत नाही. काय तुकोबाराईची चरण गोड आहेत. सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. महाराज, मी इथे आल्यानंतर आदरणीय अमोल महाराज सांगत होते की यांचे पिताश्री आदरणीय वैकुंठवासी निवृत्ती महाराज, त्यांचं जीवन, यांच्या मातोश्री त्यांचं जीवन, सतत साधना, सतत चिंतन, सतत नामस्मरण, सतत भक्ती. ऐका, कर्म तर केलंच पाहिजे की हो, पण कर्म करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये न अडकणं हेच खरं साधूचं लक्षण आहे. संसाराच्या क्षेत्रात राहू नये, संसाराचं जीवन जगू नये, आपल्या मुलांना शिकवून लहानाचं मोठं करून हे सगळं करत असताना यांच्या वडिलांनी
आणि यांच्या आईने साधना, चिंतन, नामस्मरण, वारकऱ्याची सेवा, साधूची सेवा, भजनी मंडळीची सेवा आयुष्यामध्ये कधीही सोडली नाही. सतत साधना केली, सतत चिंतन, आणि आज तेच संस्कार या तीनही चिरंजीवांना, त्यांच्या सगळ्या कुटुंबाला, सगळ्या परिवाराला खऱ्या अर्थानं या आईचे आणि या पिताजींचे संस्कार आहेत. त्याचाच परिणाम आज इथे भव्य, दिव्य, दैदिप्यमान, देखना, दर्जेदार वारकरी संप्रदायाची सगळी तत्व पाळून असा उत्कृष्ट असा महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. हे आपल्या आई वडिलांच्या चांगल्या वागण्याचं फळ आहे, अर्थात त्यांच्या चांगल्या शिकवणीचं फळ आहे. वारकरी संप्रदायातले थोर थोर महात्मे, थोर थोर सत्पुरुष या उत्सवामध्ये खऱ्या अर्थानं येऊन गेलेले आहेत. संत नामदेव महाराजांचे वंशज इथे आले, जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज इथे आले, नवे नवे वारकरी संप्रदायातील, वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ, श्रेष्ठ, आदरणीय विश्वस्त मंडळी, अध्यापक मंडळी आत्तापर्यंत इथे येऊन गेलेले आहेत. आजच सकाळी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रातस्मरणीय श्री गुरु संदीपान महाराज हसेगावकर, ज्यांच्या आशीर्वादामुळं, ज्यांच्या कृपेमुळं मी आपल्या पुढं वेडवाकडं बोलतोय, ते माझे श्री गुरु, ते आज सकाळी इथं आले. वारकरी संप्रदायातलं अत्यंत गोड असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय उमेश महाराज, ते उद्या सकाळी येत आहेत. वारकरी संप्रदायातली गोड गुणी मंडळी, कुंदन महाराज, कुलदीप महाराज, कृष्णा महाराज, हे सगळे महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या भागातलं संगीताच्या क्षेत्रातलं रत्न आदरणीय बळीभाऊ उपस्थित आहेत. अमोल महाराज आहेत, हरिभक्तीपरायण बळीराम महाराज ते उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी या उत्सवात सम्मिलित होण्याकरिता भागवताचार्य, वेदशास्त्र संपन्न आदरणीय पूजनीय अनंत महाराज तेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याही चरणदर्शनाचा सुयोग आज या निमित्तानं आलेला आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत स्वच्छ परमार्थाची साधना ज्यांच्या द्वारा संपन्न होत आहे, ज्याने विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं हृदगत, सद्गुरु जोग महाराजांची कृपा आणि ते वलय या परिसरात इथं निर्माण केलं, असे प्रातस्मरणीय पूजनीय शास्त्रीजी महंत आदरणीय काका तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्ञानेश्वरीचं प्रवचन 7 दिवस त्यांची इथं उपस्थिती आहे. एकाच वाक्यात सांगतो, तुमचे वडील आणि तुमच्या वडिलाची परमार्थावर असलेली खरी निष्ठा, त्याचं हे फळ आहे. आणि म्हणूनच आज हा भव्य आणि दिव्य महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. भगवान परमात्मा करो, साधू कर्म करतात पण कर्मात अडकत नाहीत. ते कर्म करूनही त्याच्यात अडकत नाहीत, म्हणून त्यांना कर्माची बाधा होत नाही. का कर्माची बाधा होत नाही त्याचं एक उत्तर देतो, ते सतत भगवंताचं नामचिंतन करतात. विठोबा रखुमाई, विठोबा हरीच्या भक्ता कल्पन्ते
त्याच्या पलीकडे त्यांचं जीवन गेलेलं असतं. त्यांच्या ध्याने तैशेचे आले, आपुला विसरले देहभाव, देहभाव विवर्जित त्यांची अवस्था झालेली असते. नवे नवे जडोनी ठेली अखंडता, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते चिटकलेले असतात. एका वाक्यात त्यांची वृत्ती आत्माकार झालेली असते, आपली वृत्ती अनात्माकार असते. आपण अनात्म पदार्थाला कधी सोडत नाहीत आणि साधू आत्मपदार्थातून कधी बाजूला निघत नाहीत. मायेच्या बाहेर जो निघतच नाही त्याला सामान्य संसारी मनुष्य म्हणा, आणि स्वरूपाच्या बाहेर जो कधी जातच नाही त्याला महात्मा म्हणा. असं त्यांचं जीवन असतं. जडोनी ठेली अखंडता, एकात्मता हरिरूपी, हरिरूपामध्ये ते एकात्म झालेले असतात. आणि असे जे महात्मे असतात ते महात्मे गुणातीत झालेले असतात, गुणाच्या पलीकडे गेलेले असतात, म्हणून ते महात्मे संत असतात. निळामाने झाले संत, निळामाने झाले संत,
भक्ता कल्पांते, त्यांच्या ध्याने तैशेचे आले आपुला विसरले देहभाव. भक्तीने, नामचिंतनाने, साधनेने, देवाच्या कृपेने हरिभक्ताचं जीवन विकाराच्या पलीकडे कसं जातं याचा आपण थोडासा विचार करण्याचा प्रयत्न केला. वैकुंठवासी हरिभक्तिपरायण निवृत्ती नारायण मेकले या बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आणि आज श्राद्धाचा दिवस या निमित्ताने आपण या अभंगाला विचारात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचं जीवन कर्मात राहूनही, संसारात राहूनही, त्याच्यात कुठंही न अडकलेलं न चिटकलेलं असं ते जीवन आहे. पद्मपत्र मीमांभसा असं ते जीवन आहे. आणि त्याने आपल्या पुढच्या पिढीला उत्तम संस्कार आणि त्याचा परिणाम ज्ञानेश्वरी पारायणावर किती प्रेम, 111 पारायणं त्याने आपल्या जीवनामध्ये केली. ही फार मोठी क्रांती आहे, क्रांती. हे लक्षात ठेवा. त्यांच्या या परिवाराचं संप्रदायावर, साधनेवर, ज्ञानेश्वरीवर आणि वारकऱ्यावर असलेलं जे प्रेम आहे त्या प्रेमाला कोणाची नजर लागू नये अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. या परिवाराने शिक्षकांना पगार नाही असं जे काही संस्थेचं ब्रीद आहे ते ब्रीद डोळ्यासमोर ठेवून नव्या पिढीतील तरुण मुलांना अध्यात्माचे धडे देण्याचं काम, शिकवण्याचं काम पूजनीय शास्त्री महाराज करत आहेत. मी तर सुरुवातीलाच म्हणालो 99-98 साली त्यांनी मला सुद्धा शिकवलंय. अशा अनेक विद्यार्थ्यांना शिकवलंय, अनेक विद्यार्थ्यांना घडवलंय. आणि शिकवणं, शिक्षण देणं, ज्ञान देणं हा खऱ्या अर्थानं त्यांचा पिंड आहे. आणि म्हणूनच त्यांनी इथं या आश्रमाची उभारणी केली. आमचे आदरणीय नरवडे काका ते त्या ठिकाणी उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांना घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीचं प्रबोधन करत आहेत. या उभ्या राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा चरणी मी प्रणाम करतो. या विद्यार्थ्यांना ज्यांनी जन्म दिला त्या आईवडिलांना आणि या विद्यार्थ्यांना जे शिकवतात त्या गुरुजींना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. कारण आपल्या पुढं ही पुढची पिढीच संप्रदायाचं उज्ज्वल भविष्य घडवणार आहेत. हे अशी लहान लहानच मुलं, याच्यातलाच एखादा कुंदन महाराज होऊ शकतो, याच्यातलाच एखादा कृष्णा महाराज होऊ शकतो, याच्यातलाच एखादा अमोल महाराज होऊ शकतो. बरोबर आहे ना? याच्यातूनच होऊ शकतं, प्रश्नच नाही. आणि म्हणून अशा या अध्यात्म योग साधना आश्रमाला सुद्धा खऱ्या अर्थानं आपण सर्वांचं सहकार्य आहे. पुन्हा एकदा मी आपल्या दातृत्वाला आणि आपल्या वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेला हृदयापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य आदरणीय अनंत महाराज त्यांचंही दर्शन आज या निमित्ताने घडलं. आपल्या सर्वांच्या प्रती सद्भावना प्रगट करतो. आणि आता 12 वाजलेले आहेत जवळपास. आपली कीर्तनाची वेळ 8 ते 10 अशी वेळ होती. आता 12 वाजले म्हणजे किती तास ओव्हरटाईम झालं आता हे तुमचं तुम्ही बघा, लक्षात ठेवा. तसं तर मी इथे 6:30ला आलो आहे. तेव्हापासून बघायचं असलं तसं करा, काय अडचण नाही. पण मागच्या वेळेस म्हणजे 2021 साली यांच्या मातोश्रीचं पुण्यस्मरण होतं. आणि त्यावेळेससुद्धा आदरणीय काकांनी मला तारीख दिली होती. परंतु अडचणीमुळं, संस्थेची एक महत्त्वाची बैठक असल्यामुळं येऊ शकलो नाही. त्याबद्दल मी आपली क्षमा याचना करतो. एकदा बुवा न आल्यानंतर, एकदा जर गैरहजर राहिला तर लोक पुन्हा त्याचं तोंड बघत नाही. पण तरीसुद्धा तुम्ही मनाचा मोठेपणा केला आणि पुन्हा मला बोलावलं. मी आपलं अभिनंदन करतो. आणि हे आजचं जे वाढलेलं आहे ते मागच्या वर्षीच्या कीर्तनातल्या ह्याच्यात टाकून द्या, काय अडचण नाही. कधीतरी आपल्यावर अशीच कृपा प्रभूची व्हावी, भगवंताची व्हावी ही भावना व्यक्त करतो. सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो.
तुकाराम 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 तुकाराम